मगाशी हाच तो डोंगर आहे आणि मगाशी तुम्हाला मी झूम करून दाखवायचा प्रयत्न केला होता. हाच तो डोंगर आहे. इथं वाल्मिकी ऋषी म्हणजे जेव्हा वाल्यकोळी होते, जेव्हा ते दरोडे टाकायचे तेव्हा महाराज तिथं 7 रांजण भरले होते. हीच ती जागा आहे. जाऊ एखाद दिवस, शक्य होत नाही तिथं जाणं. म्हणजे हे जो ठिकाण आहे, हे यांची समाधी याच्यापासून जवळजवळ 3-3.5 किलोमीटरच्या आसपास आहे. वरती डोंगर चढणं आहे. या समोरच्या डोंगरावर माणसं मारत अशी, एक माणूस मारला की एक खडा त्या रांजणात टाकत अशी. त्याप्रमाणे ते 7 रांजण समोरच्या डोंगरावर आहेत. आता रांजण स्वरूप नाही, पण ते शिळा स्वरूप आहे. तर मित्रांनो, बाबांनी जर दाखवलेलं आहे ना, तर ते डोंगर तुम्हाला एकदम दूर दिसतो बघा. त्या डोंगर, त्या डोंगरावर 7 रांजण आहेत ना बाबा, ते हो भरलेले होते. ते की जेव्हा ते महाराज तेव्हा प्रत्येक रांजणात एक खडा टाकायचे. 7 रांजण भरलेले होते. समोर तुम्हाला डोंगर दिसतोय दूर, तिथं आपण काहीतरी पुढच्या वेळी नक्कीच तिथं आपण भेट देणार आहोत. तर बाबांनी आपल्याला अचूक माहिती दिली त्या डोंगराबद्दल. तो इथून बराचसा आहे, कमीत कमी 3 किलोमीटर असेल आणि त्याच्यावर तिथंच ते 7 रांजण भरलेले होते असं म्हटलं जातं. आता नारदानी बांधलेली जागा दाखवतो. महाराजांनी बांधले जागा, नारदाला बांधलेली. आणि हा आड जुनाच हा, ते नाही फोटो काढून. त्याच काळातला आड आहे ना, जुना आड आहे. किती वर्ष झाली असेल याला साधारण? नाही सांगता येत. नाही सांगता येत. हे बांधकाम बघा तुम्ही, कपचे आहेत नुसते. आणि कपचे लावलेले आहेत. ते एक लाकूड रवलं आणि त्या लाकडाला बांधला आणि मग तो आपल्या बायका पोराकडे गेला. बायकोनी जेव्हा डोक्यात प्रकाश पाडला, जे काय केलं असेल ते तुझं तू बघ, आमचा देशी काही संबंध नाही आणि परत आमच्याकडे तू काही येऊ नकोस. त्याप्रमाणे तो इथं आला. महर्षी नारदाला बांधलेलं होतं त्या लाकडाला, ते सोडायला लागल्यानंतर त्याच्या अंतःकरणात सगळा विवेक उत्पन्न झाला आणि सोडल्यानंतर नारदाच्या पायावर त्याने इथं डोकं ठेवलं आणि त्या नारदाचा स्पर्श झाल्यामुळं त्या लाकडाला पानं फुटली. असा. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मित्रांनो, आज आपण आलेत वाल्हे गावात. तुम्हाला माहिती आहे का, श्रीमद रामायणकार महर्षी वाल्मिकी ऋषी यांची इथं समाधी आहे. वाल्हे गावात समाधी आहे. आता हे वाल्हे गाव आलं कुठं तुम्हाला माहिती असेल, जेजुरीपासून साधा आपण निराकडे जातो रस्त्यात वाल्हे गाव आहे. तर या वाल्हे गावात यांची समाधी आहे. तर या वाल्हे गावात यांची समाधी आहे. या समाधीला आपण भेट देणार आहोत. तुम्हाला तिथं जायचं कसं आहे किंवा त्या गावात समाधी कोणत्या जागेवर, या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. तर मित्रांनो, नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ कंटिन्यू बघा. तर चला तर आज जाऊ वाल्हे गावात. पूर्वीचा वाल्यकोळी आणि आत्ताचे महर्षी वाल्मिकी ऋषी. पूर्वी जस्ट आपण येतो तुम्हाला. हेच का सर, हे पूर्ण वाल्यकोळी हे दरोडे खरू होते. जंगलामध्ये लपून बसून जंगलातून जाणाऱ्यांना वाटसोळ्यांना लूट. मला पूर्ण इतिहास टाकलेला. एके दिवशी वाल्यकोळी हे जंगलातून वाटेने जाणाऱ्या देवश्रीनाथ मुनींना लुटून ठार मारण्याचं धावून गेले असता देवश्रीनाथ मुनींनी त्यांना विचारलं, तू हे पाप ज्यासाठी करीत आहे ते तुझे कुटुंबीय या पापामध्ये वाटेकरी होण्यास तयार आहेत का? तर तिथं ते क्षणचित्र म्हणजे त्यांनी पूर्ण इथं रेखाटलेलं आहे. आणि दुसरीकडं देवश्री नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे वाल्यकोळ्याने आपल्या पत्नी मुलांना विचारले असता त्यांनी पापात वाटेकरी होण्यास नकार दिला. हे ऐकून वाल्याला केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला व त्याने देवश्री नारद मुनींना शरण जाण्यास ठरवले. हे बघा, त्यांचा परिवार आहे, त्यांनी नकार दिला. मग ते वापस आले, नारद मुनींना भेटले
वाढल्या कोयाने या पापातून मुक्त होण्यासाठी मार्ग देवश्री नारदमुनींना विचारला. हा तेव्हाचा क्षण आहे. नंतर मित्रांनो इथून एवढा बदल झाला की त्यांनी इथून रामायण लिहायला सुरुवात केली काही वर्षानंतर. हे तुम्हाला दिसतंय बघा, इथं पण तुम्हाला दिसते. आणि शेवटी तर मित्रांनो या मंदिरात तुम्ही आले ना, तुम्हाला पूर्ण माहिती इथं दिली गेलेली आहे. खूप छान आहे. पुजारी बाबा तर एकच नंबर माणूस आहे. त्यांनी खूप छान माहिती मागच्या साईडला रामायणची माहिती दिली गेलेली आहे. हे तुम्हाला दिसत असेल बघा. इथं रामायणमध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत. रावणाने सीतामाईला कसं तेव्हा उचलून नेलं होतं, ह्या सर्व गोष्टी इथं दाखवल्या गेलेल्या आहेत. शौर्याने कसं बोरं भगवान श्रीराम यांना खाऊ घातलेलं आहे तेव्हाचं काही दाखवले गेले आहे. भगवान हनुमान यांचं काही फोटो वगैरे आपण बघत असाल. मंदिरात आपण आलेलो आहेत आणि महर्षी वाल्मिकी मंदिर इथं जे पुजारी आहेत भगवान बाबा भुजबळ हे आपल्याला पूर्ण माहिती सांगणार आहेत. आपण त्यांची मुलाखत घेणार आहेत. 5-10 मिनिटाची साधारण मुलाखत असणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. सांगता येणार. बरं. त्याला आत्मज्ञानी माणूस पाहिजे हा, हा, माऊलीसारखा. हा. तर तो सांगेल की आमच्या वर्षी ही समाधी घेतलेली. बरोबर. कारण ह्याची युग सांगतो हा. तुम्हाला. कृतयुगात वाल्मिक ऋषी, हा. त्रेतायुगामध्ये राम, द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण परमात्मा आणि कलियुगामध्ये आपण आहोत. हा. पहिल्या युगातला वाल्मिक राया हा. आणि 73 युगामध्ये रामाची मुलं भरत ही रामाची दोन मुलं लव आणि अंकुश हा. ही वाल्मिकरायांनी सांभाळली. हा. धनुर्विद्या त्यांना शिकवली. हा. आणि म्हणून तिथं रामाला जावं लागलं. म्हणून रामाचा तिथं पराजय झाला. कारण त्यांचा गुरु वाल्मिकराया होता. अलग लक्षात त्या 2 पोरांचा. म्हणून रामाच्या बाणाचा त्यांना काही उपयोग झाला. बाण नुसता वरचीवरच फिरला पण त्या मुलांना धक्का लावला नाही. मग राम जवळ आला. 2 मुलं बारकाली थपटी टाकल्या पाठीवर. कुणाची पोरं तुम्ही? म्हणजे ती बाबाची. ते त्यांना विचार मग ती सांगतील ते बाबा म्हणजे महर्षी वाल्मिक ऋषी. ती तिथं होती. आणि मग राम त्यांच्याकडे गेला. राम येतोय. वाल्मिकरायांनी पाहिल्यानंतर त्यांना आसन केलं. आसनावर राम बसल्यानंतर वाल्मिकरायांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. जरी मी त्याचा गुरु असलो तरी माझ्याकडे तो अतिथी म्हणून आलेला आहे आज. आणि मग त्याच्या पायावर डोकं ठेवल्यावर पोरांनी तर लोटंगणच घातलं. आणि ती धनुर्विद्या रामाच्या पायावर अर्पण करायला लावली. धनुर्धारी असेल तर फक्त रामच आहे. आणि मग वाल्मिकरायांनी सांगितलं तो सीता तिथं आहे. सीतेला बोलावलं. ती 2 मुलं आणि रामाला सांगितलं ही तुझी 2 मुलं आणि ही सीता तू घेऊन तपला अयोध्येमध्ये जा. तुला जर कोणी काय जर आडवं आलं तर तू मला सांग, मी तिथे येतो. महर्षी वाल्मिकराचं रायाचं हे वचन. त्याप्रमाणे राम अयोध्येत गेला आणि आपला राज्य करायला. बरोबर. आणि इथं हे तपश्चर्या केलेलं ठिकाण का समाधी घेतलेलं ठिकाण? वाल्या कोळ्याचं एक गाव आहे वाल्हे. बरं. वाल्या कोळ्यावरून ज्या गावाला वाल्हे नाव दिलेलं हा. आहे ही त्यांची हे गावच त्यांचं. हत्या केलेली त्या डोंगरावर 7 रांजण आहे. तुम्ही आतमध्ये एंटर कराल ना दरवाजाजवळ की तुम्हाला एक समाधी दिसेल. तर पुजारी बाबांनी असं म्हटलेलं आहे की त्यावेळी महर्षी वाल्मिकी जे ऋषी होते त्यांचे सेवेकरी यांची ही समाधी आहे. तर समोर तुम्हाला समाधी दिसते आणि तिकडं महादेवाची पिंड पण दिसते. तर ही त्यांच्या सेवेकरीची समाधी आहे. आणि महर्षी वाल्मिकी ऋषी यांची समाधी आतमध्ये. मगाशी हाच तो डोंगर आहे. आणि मगाशी तुम्हाला मी झूम करून दाखवायचा प्रयत्न केला होता. हाच तो डोंगर आहे. इथं वाल्मिकी ऋषी म्हणजे जेव्हा वाल्ल्या कोळी होते जेव्हा ते दरोडे टाकायचे तेव्हा महाराज तिथं 7 रांजण भरले होते. हीच ती जागा आहे. जाऊ एखाद दिवस शक्य होत नाही तिथं जाणं. म्हणजे हे जो ठिकाण आहे हे यांची समाधी याच्यापासून जवळजवळ 3-3.5 किलोमीटरच्या आसपास आहे. वरती डोंगर चढणं आहे. समोरच्या डोंगरावर माणसं मारत असे. एक माणूस मारला की एक खडा त्या रांजणात टाकत असे. त्याप्रमाणे ते 7 रांजण समोरच्या डोंगरावर आहेत. आता रांजण स्वरूप नाही पण ते शिळा स्वरूप आहे. तर मित्रांनो बाबांनी जर दाखवलेलं आहे ना तर ते डोंगर तुम्हाला एकदम दूर दिसतो बघा. त्या डोंगर त्या डोंगरावर 7 रांजण आहेत ना बाबा ते हो भरलेले होते. ते की जेव्हा ते
महाराज तेव्हा प्रत्येक रांजणात एक खडा टाकायचे, 7 रांजण भरलेले होते. समोर तुम्हाला डोंगर दिसतोय ना दूर, तिथं आपण काहीतरी पुढच्या वेळी नक्कीच तिथं आपण भेट देणार आहोत. तर बाबांनी आपल्याला अचूक माहिती दिली त्या डोंगराबद्दल. तो इथून बराचसा आहे, कमीत कमी 3 किलोमीटर असेल आणि त्याच्यावरतीच ते 7 रांजण भरलेले होते असं म्हटलं जातं. नारदानी बांधलेली जागा दाखवतो. नारदानी बांधले झाड. नारदाला बांधलेली. हा हा अच्छा. आणि हा आड जुना का? हा ते नाही फोटो काढून. त्याच काळातला आड आहे. त्याच काळातला आड आहे ना, जुना आड आहे. किती वर्ष झाली असेल याला साधारण? नाही सांगते. नाही सांगता येत. ही बांधकाम बघा तुम्ही, कपचे आहेत नुसते. हां, हां. आणि कपचे लावलेले आहेत असे, तुडी बिडी नाही. हां, हां, हां. ते बांधकाम म्हणून तुमच्या लक्षात येईल. खूप अच्छा. जुनं काम अच्छा अच्छा तेव्हा ते आपल्याला सांगता नाही. अच्छा अच्छा अच्छा. आणि इथं मी जी तुम्हाला मग सांगितलं, महर्षी नारदाला त्यांनी बांधलं होतं बायका विचारायला, बायका पोराला विचारायला गेला तेव्हा. या ठिकाणी महर्षी नारदाला त्याने इथं बांधलं होतं, कारण नारदाने प्रश्न विचारला होता की हा तू कशालाच पाहिजे आणि आहे. मारुतीरायाच्या मंदिरातच रामायण चालतं सगळीकडं, म्हणजे मग आज त्याचा प्रश्न येतच नाही. अजून काय माहिती? आणि त्यांनी थांबा, सांगितलंय थांबा, एक मी मिनिट. जर कुठं भेटल, मारुतीला विचारलं तू सर्वांनी, तू कुठे भेटशील आम्हाला, तू उड्डाण करणार आहे तुझं कुठं, तर जिथं म्हणला माझ्या रामाचं रामायण चाललं तिथंच मी रक्षक म्हणून बसलेलो आहे. माझी सुपारी माझ्या नावाने ठेवा आणि त्या सुपारीला जी काय तुम्हाला व्हायचं ती वाहन रामायण सुरू करा, त्या सुपारीमध्येच मी रक्षक आहे. हे मारुतीरायाचं वचन आहे. अजून काय माहिती? अजून नाही दुसरी नाही माहिती. हा. हे आहे सांगितलं. तर हे महर्षी वाल्मिकी समाधी स्थळ वाल्हे गावात आहे आणि खूप सुंदर हे जागा आहे. बाबांनी छान माहिती दिलेली, तर नक्की भेट द्यावा. आणि असेच व्हिडिओ तुम्हाला जर भविष्यात पाहायचा असेल माझ्या चॅनल, तुम्ही नवीन नवीन असंच काहीतरी वेगळं व्हिडिओ आणत असतो, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, घेतो निरोप. जय शिवराय, जय शंभूराजे.